पार्लमेंटमध्ये नुकतंच सामाजिक न्याय मंत्र्यांकडून एक बिल जे आहे ते प्रपोज करण्यात आलेलं आहे. मात्र या बिलच्या विरोधात ट्रान्सजेंडर कम्युनिटी जी आहे ते कुठेतरी नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. ह्युमन राईट्स जे आहेत, बेसिक ह्युमन राईट्स यांचं उल्लंघन या बिल प्रपोज जे झालेलं आहे त्याच्यातून होत असल्याचं पाहायला मिळते. आणि आता आपल्यासोबत ट्रांसजेंडर कम्युनिटीमधील काही नागरिक आहेत. सबसे पहले तो आप ये बताइए कौन सा बिल जो है वो प्रपोज किया गया है? ठीक है, तो बिल जो है ये ट्रांसजेंडर प्रोटेक्शन ऑफ पर्सन्स एक्ट 2019 जो बिल था, एक्ट था, उसको अमेंड करने के लिए बिल अभी प्रपोज़ किया गया है। तो ये बिल बोलता है, ये बिल डिफ़ाइन करता है कि ट्रांसजेंडर क्या है, जो नालसा वर्डिक्ट को कम्प्लीटली रिवर्स करता है, जो कि एक तरह से क्रिमिनल ट्राइब्स एक्ट, जो कॉलोनियल एरा अंग्रेज़ों के टाइम का जो एक्ट था, उस एक्ट की तरफ वापस जाता है। तो इसीलिए हम इसका विरोध कर रहे हैं। हिंदी या मराठी असं काय बरं याने होईल की याचा एवढा कडाडून निषेध केला जातो या बिलचा? पहिली गोष्ट, ट्रान्सजेंडरमध्ये तुम्ही जी कॅटेगरी घेतलेली आहे त्याच्यामध्ये हिजडा, जोगती, किन्नर हे याशिवाय आणखी कॅटेगरीमध्ये आहेत. मी प्रेम जबडे, मी एक ट्रान्समॅन आहे. माझं स्वतःला माझी ओळख करायला 2014पासून 2024 या 10-11 वर्ष माझी स्वतःची ओळख करण्यामध्ये गेले. मग यामध्ये जर तुम्ही हा ॲक्ट जर पास झाला तर माझं आयडेंटिफिकेशन काय? जर तसं बघायला गेलं, माझं जे आहे वोटिंग आय डी आहे माझं फिमेल नावाचं, ते जेव्हा मी वोटिंग करायला जातो तेव्हा तुम्हाला चालतं तिथं, तेव्हा मी फिमेल नावाने वोटिंग केलेलं चालतं. मग बाकीच्या ठिकाणी माझं मेलचं जे आहे त्याचे डॉक्युमेंट्स, माझे GID लेटर आहे, TG सर्टिफिकेट आहे, त्या गोष्टी आहेत. मग हा जेव्हा ॲक्ट पास होतो आहे त्यामध्ये माझं स्वतःचं आयडेंटिटी काय असणार आहे, माझं व्यक्तिगत स्वातंत्र्य काय आहे यामध्ये, हा जेव्हा जर हा ॲक्ट पास झाला तर डेफिनेटली हे हिंसाजनक असणार आहे. त्यामुळे आम्ही याला विरोध करतो. आधीचं जे ट्रान्सजेंडर असतात त्यांचे बरेचसे राईट्स जे आहेत ते त्यांना मिळत नाहीत. आता अजून एक बिल प्रपोज केलं जाते. काय वाटतं आहे बरं या कम्युनिटीला? स्वतःची एक ओळख जी आहे ती कोण, आपल्याला स्वतःला काय समजतं, ट्रान्स व्यक्ती हे स्वतःहून जर का ट्रान्स स्पेक्ट्रममध्ये प्रवेश करत आहेत आणि ते स्वतःला एक व्यक्ती स्वातंत्र्य जे आहे जे हिरावून घेण्याचा प्रयत्न ह्या बिलमध्ये आहे. म्हणजे फक्त किन्नर, जोगती आणि बाकीच्या काही कम्युनिटीज एवढेच ट्रान्स नाही आहेत, तर एजेंडर आहे, ट्रान्स मॅस्क्युलिन, ट्रान्स मेन, ट्रान्स विमेन, नॉन बायनरी, हे सर्व जेंडर्स एक्सक्लूड केले गेले आहेत. आणि हे एक्सक्लूड केलेल्या जेंडर्सना तुम्ही का, एक ऑलरेडी मायनॉरिटी आहे त्याच्यामध्ये मायनॉरिटीमध्ये मायनॉरिटी, आणि त्यांना तुम्हाला ॲक्च्युली तुम्ही हेल्प करायला पाहिजे की एम्प्लॉयमेंट आहे किंवा राहण्याची जागा प्रोव्हाइड करणे आहे किंवा त्यांच्यासाठी शेल्टर होम उभे करणं, ह्या गोष्टींवर पूर्णतः लक्ष दिलं गेलेलं नाही आहे या ॲक्टमध्ये. आणि जर का लक्ष दिलं गेलं असतं तर आम्हाला हे प्रोटेस्ट करण्याची एक गरज पडलीच नसती. सो ह्या गोष्टी अमेंडमेंटमध्ये सामील व्हायला पाहिजे होत्या आणि त्याचा विरोध म्हणून आम्ही ह्या बिलचा विरोध करतो आहे. बरं, आता तुम्ही काय मागणी कराल बरं? बस सिंपल एक ही है कि ये बिल जो आया है वापस वैसे का वैसे लेके जाए। अगर ये बिल जो है वापस नहीं लिया गया, प्रपोज है, अभी तो सिर्फ प्रपोज़ल दिया है, पास हो गए तो ट्रांसजेंडर कम्युनिटी के आगे क्या मतलब प्रोटेस्ट करेंगे इस बिल के खिलाफ, क्या होगी? ये अगर बिल पास होता है तो ट्रांसजेंडर कम्युनिटी का भविष्य ही नहीं बचेगा, क्योंकि किसी का आइडेंटिटी ही उसमें रिकॉग्नाइज नहीं होता है. तो अगर ये बिल, आज हम लोगों ने प्रेस कॉन्फ्रेंस इसीलिए रखा था कि डॉक्टर वीरेंद्र कुमार जो है उन तक हमारी आवाज़ पहुँचे, या फिर जितने भी MPs हैं उन तक हमारी आवाज़ पहुँचे और वो ये बिल को जब चर्चा में लाया जाएगा वहाँ पे रिजेक्ट के लिए हेल्प करें. तो अगर ये बिल रिजेक्ट नहीं होता है तो जितना भी ट्रांसजेंडर कम्युनिटी है अभी भी अलग अलग बहुत सारे स्टेट्स में चल रहा है, प्रोटेस्ट कर रहे हैं. तो वैसे हम लोग पुणे में भी प्रोटेस्ट करेंगे और होपफुली हम लोग ये बिल पीछे हटाने के लिए सक्सेस हो सकते. नक्कीच आपण बघू शकतो की पार्लमेंटमध्ये बिल जे प्रपोज झाले त्याच्या विरोधात ट्रान्सजेंडर कम्युनिटी जी आहे ते आता उभी राहिल्याचं पाहायला मिळतं. हे जे बिल जे आहे ते आता प्रपोजल दिले, जर पास झालं तर एक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दिल्याचं पाहायला मिळतं. तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला, प्रत्येकाचे मूलभूत अधिकार दिले. मात्र आपल्या देशातील जी ट्रान्सजेंडर कम्युनिटी आहे, LGBTQI+ कम्युनिटी आहे त्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष होताना पाहायला मिळते. आणि हे बिल जे आता प्रपोज केले त्याचे देखील कुठेतरी पायमल्ली होत आहे यांच्या अधिकारांची, हे मात्र निश्चित. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.